भडगाव येथे फायनान्स कंपनीची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश करत 5 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणातील 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। या प्रकरणी यश हिरामन हटकर राहणार शिवनेरी गेट भडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 227/2026 भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादीकडील सुमारे 51,560 रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात आरोपींनी हिसकावून नेली होती। तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेनं तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। तपासात उघड झालाय की मुख्य आरोपी उदय गायकवाड हा भारत फायनान्स कंपनीत काम करत असल्यानं कंपनीतून रोख रक्कम कोण आणि कोणत्या वेळी घेऊन जातो याची त्याला संपूर्ण माहिती होती। त्याने इतर साथीदारांसह कट रचून 9 जुलै रोजी 2 मोटारसायकलींच्या सहाय्यानं पाठलाग करत पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची बॅग हिसकावून नेल्याची कबुली दिली आहे। या कारवाईत उदय गायकवाड, अनिल पाटील, विशाल गांगुर्डे, निलेश पवार आणि योगेश पवार या 5 आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक मोटारसायकल किंमत सुमारे 25,000 जप्त करण्यात आली आहे। या गुन्ह्यातील इतर 2 संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकानं केली आहे। अटक आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंजकर करीत आहेत। गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 310(1) देखील वाढवण्यात आलाय। स्टेशनमध्ये एक बॅग चोरीचा गुन्हा दाखल झाला होता 10 तारखेला। त्याच्यामध्ये यश हिरामन हटकर याची बॅग थेफ्ट म्हणजे आता हा दरोडाच आहे ॲक्च्युली। याच्यामध्ये 5 आरोपींना आपण अटक केलेला आहे। याच्यामध्ये एकूण 51,000च्या वर रक्कम चोरीस गेली होती, म्हणजे रॉबरी आता ती डेकोटी आहे। त्याच्यामध्ये आपण उदय छोटे गायकवाड, अनिल पाटील, विशाल गांगुर्डे, निलेश पवार आणि योगेश पवार याच्यापैकी 4 आरोपी जे हे धुळ्याचे राहणारे आहेत आणि एक जो आहे तो भडगावचा राहणार आहे। याच्यामध्ये देखील आपण संपूर्ण कॅश रिकव्हर केलेली आहे आणि मोटरसायकल जप्त केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज तायडे, मुक्ताईनगर, भडगाव।